आज भायखळा येथे मुंबई महापालिकेच्या सफाई चौकीत छत कोसळल्याने 2 महिला सफाई कामगार जखमी झाल्याची दुर्घटना घडली आहे। परिणामी मुंबईला स्वच्छतेद्वारे सुरक्षित ठेवणाऱ्या महापालिका सफाई कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। याबाबत दुर्घटना स्थळावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई म्हणत महापालिका जरी कुठेतरी एक स्लोगन देत असलं तरी प्रत्यक्ष मुंबईला स्वच्छ ठेवणाऱ्या या सफाई कामगारांच्या ज्या चौक्या आहेत त्याची पूर्ती दुरवस्था झालेली आहे। आणि आपण आत्ता उभे आहोत ते भायखळ्यातील रामभाऊ बोगले मार्गावर असलेल्या चौकीवरती। या ठिकाणी झालेल्या किरकोळ अपघातामध्ये आज आपण पाहू शकतो की हे छत कोसळलेलं आहे आणि 2 कामगार जे आहेत महिला कामगार त्या किरकोळ जखमी झालेल्या होत्या। मात्र सातत्याने येथील कामगारांकडून मागणी केली जात आहे, चौकीची दुरवस्था असेल किंवा येथील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न असेल, नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत काही सफाई कामगार आहेत। सर काय सांगाल, युनियन तुम्ही स्वतः युनियनच्या माध्यमातून म्युनिसिपल मजदूर युनियनच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करता, काय महापालिकेकडे तुमचं मागणं आहे? या ठिकाणी या चौकीतील छत कोसळून आपल्या 4-5 महिला वर तो कोसळला आणि त्या ठिकाणी 2 महिला आमच्या जखमी झाल्या आहेत आणि आपण अधिकाऱ्यांना सर्व सांगितलं, परंतु वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आलेले नाहीत, त्याची दखल घेत नाहीत। आम्हाला एवढीच मागणी आमची आहे, ज्या ठिकाणी उपायुक्त मॅडमनी आम्हाला जी जागा दाखवली त्या जागेमध्ये आम्हाला सर्व सुविधायुक्त अशी सिमेंट काँक्रीटची चौकी बांधून द्यावी अशी आमची मागणी आहे। एकंदरीत त्यामुळे मुंबई महापालिका या रस्त्यालगत असलेल्या फुटपाथवरच्या चौकीच्या बदल्यामध्ये पर्यायी जागेवरती एखादी सिमेंट काँक्रीटची चौकी देणार का, हा प्रमुख प्रश्न आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, अर्थसंकल्पांमध्ये 74,000 कोटींची तरतूद करणारी महापालिका काही लाख रुपये आपल्या कामगारांच्या संरक्षणासाठी आणि जीवितासाठी आणि सोयीसाठी खर्च करणार का, हाही प्रश्न आहे। कॅमेरामॅन नाईकसह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।